एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक आपण 16 चालू करतो. आपण काल पाहत होतो की भगवंतांनी उद्धवाला सांगते की भगवंताची जर प्राप्ती करायची असेल म्हणले का तर बाकीच्या जे हे काय बाकीचे जे संप्रदाय आहेत किंवा संप्रदाय म्हणण्यापेक्षा बाकी जे मतवादी आहेत म्हणजे कर्माला सत्य मानणारे म्हणजे कर्मवादी थोडक्यात कर्मवादी जे लोक आहेत त्या कर्मवाद्यांची मत काय घ्यायची नाही, तू घ्यायची नाही म्हणले. म्हणजे काय त्यांचं ऐकायचं नाही म्हणले. जर त्यांचं ऐकलं तर तुला त्या परमात्म्याची स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. मग ते मत अशा असणारी कर्मवाद्यांची मत नेमकं काय येतं ते आपण काल पाहिले. आणि अशा असणारी मत ठीक आहे. मग आता पुढे एकनाथ महाराज सांगतात की जर आता शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी काल सांगितलं जर आपण त्यांची मतं थोडे गडेबर म्हणजे थोड्या वेळ जर खरं मानले आपण ठीक आहे त्यांच्या मताप्रमाणे आपण चाललो, कारण ती वेदाला मानत नाही, ती देवाला सत्य मानत नाही, ती कर्मच खरं मानतात. कर्म करायचं मगच खायला मिळणार आपल्याला. ध्येय सत्य मानतात, ध्येयच देव आहे म्हणतात, ध्येयच आत्मा आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आपण काल पाहिलं सगळं. पण आता त्यांचं जर मत आपण मानलं खरं, क्षणभर जर खरं मानलं आपण, ह्या लोकांचं जर मत खरं मानलं तर हा प्रपंच दुःखरूप कसा होतो, आपल्याला दुःख किती म्हणते प्रपंचामधून. आणि हे दाखवून काय केलं त्यांनी, वैराग्यच खरं सत्य कसं आहे हे दाखवून दिलं ह्या श्लोकामध्ये. पाहूया आपण आता श्लोकामध्ये पुढच्या. एवमापांग सर्वेषां देहिनां देह योगताः कालवायवतः संती भावा जन्मदय सुकृत. उद्धव असे जरी असले तरी सर्व प्राण्यांच्या देह संबंधामुळे व विशिष्ट कालावधीच्या प्रभावामुळे प्राण्यांना जन्मादी विकार वारंवार होतात. आता ठीक आहे, जरी त्यांचं आपण मत खरं मानलं, भगवंत काय मध्ये उद्धवा जरी आपण त्यांचं खरं मत मानलं तर सर्व प्राण्यांच्या देह संबंधामुळे काय होतं, विशिष्ट कालावधीच्या प्रभावामुळे थोडासा काय जन्माला आला, काही काळ गेला की त्याला मृत्यू येतोय, त्याला रोगादी पीडा येतात त्याला का नाही, म्हणून प्राण्यांना जन्मादी विकार वारंवार होतात. म्हणे ऐक बापा उद्धवा हा मिथ्या मतवादू आघवा, म्हणे शिकायशेने जाणावा विवेक करावा मतांचा. म्हणून भगवंत म्हणते, श्रीकृष्ण म्हणाले बाबा उद्धवा ऐक म्हणले, हे सर्व मिथ्या मत कशी येतं, मिथ्या आहेत म्हणले. आपण जे काल पाहिलेत ना सगळे कर्मवाद्यांची मतं कशी येतं, मिथ्या आहेत, खोटी आहेत म्हणले. ते कसे जाणावे ते सांगतो म्हणले, कसे खोटे येतं ते सांगतो म्हणले. त्या मतांच्या विवेकाने विचार कर. म्हणजे काय करतो, त्याचा चांगला बारकाईने विचार कर. काल आपण जे कर्मवाद्यांची मतं पाहिली ना त्यांचा बारकाईने विचार कर म्हणले. निवृत्ती ते केवळ कष्ट, म्हणते प्रवृत्ती अतिश्रेष्ठ, प्रवृत्ती माझी परम कष्ट, मरणारिष्ट अनिवार्य. आता कर्मवादी काय म्हणतात, कर्मवादी असे म्हणतात की निवृत्ती केवळ कष्टकारक आहे. निवृत्ती म्हणजे काय, प्रपंच वैराग्य आणायचं, प्रपंचाकडे दुर्लक्ष करायचं आणि परमार्थाची प्राप्ती करायचा प्रयत्न करायचा. म्हणून ते काय करतात, हे फार कष्टकारक आहे म्हणले. प्रवृत्ती आणि प्रवृत्ती अतिश्रेष्ठ आहे म्हणले. प्रवृत्ती म्हणजे काय, कर्मामध्ये प्रवृत्त व्हायचं, कर्म करायचं, भोग भोगायचं आणि त्याच्यामध्ये सुख मानायचं, त्याला सुख समजायचं त्या भोगांना. परंतु खरे जर पाहिलं तर प्रवृत्तीतच अधिक कष्ट आहेत. त्यात मरण हे तर अनिवार्य अरिष्ट आहे. एकनाथ महाराज काय सांगतात म्हणले, जरी त्यांचं असं मत असलं की काय कर्म करण्यामध्ये काय कर्म करायचं आणि ते केलेल्या कर्मापासून जे विषय मिळणार आहेत भोगायला त्या भोगायचा आनंद लुटायचा, पण जरी त्यांचं असं मत असलं तरी प्रवृत्तीपेक्षा जरी ते म्हणले कर्म श्रेष्ठ आहे, पण निवृत्तीपेक्षा जरी ते म्हणले प्रवृत्ती श्रेष्ठ आहे तरी पण म्हणले प्रवृत्तीमध्ये फार कष्ट आहेत. एकनाथ महाराज सांगतात, भगवंत सांगतात ना उद्धवाला काय म्हणले, प्रवृत्ती म्हणजे कर्म करण्याच्या प्रवृत्तीमध्ये होणं, ह्याच्यामध्ये काय म्हणले फार कष्ट येतं. आणि कसं येतं ते सांगतो म्हणले बघा. आता धरून या जन्ममूळ अखंड लागला असे काळ, लव निमिषे पळपळ काळ वेळ साधित. आता जन्माचे मूळ हातात घेऊन काय होतं, जन्माचं मूळ, कारण जन्माचे मूळ ते पाहिले शिदून दुःखाचे कारण जन्म घ्यावा, तो कर्म मला सांगतात. जन्माचे मूळ जर हातात घेऊन आपण काय करतो, काळ अखंड आपल्याला पाठी लागलेला आहे. एकदा जन्माला आला ना की लगेच काळ येऊन शिकाटल्याच आपल्याला. काळ म्हणजे कोण, मृत्यू लगेच आहे का ना आपल्याच पाठीमागे लगेच. आणि तो एक एक निमिष काय करत असतो, साधित असतो, पळत असतो आपल्यावर. एक निमिष म्हणजे काय, निमिष म्हणजे पापणी दाखवून वर होईपर्यंत एवढा वेळ लागतो ना, तेवढ्या वेळात आपल्या जवळ येतोय ते आणखीन आपल्या पाठीमागेचे देव. जैसे सवचोराचे साजणे तैसे काळाचे जोगवणे, वेळ आल्या जीव प्राणी नाही राखणे सर्वस्वे. सज्जन माणसांचे सोंग आणणारे बघा, जो सज्जन माणूस आहे ना त्याचा सोंग आणणारा कोण असतो, ठग असतो ना, ठग चोर, आपण त्याला चोर म्हणतो, फसवणारे. ठग म्हणजे कोण, फसवणारे. लय सज्जनपणा, लय खरं बोलणारे, लय तुमची त्याला किंवा दाखवते,
तुमचं लय काय करा, तुमच्यापाशी बोलायला लागले ना, तुम्ही लय चांगले, तुम्ही लय असे, लय तुम्ही तसे, आणि बरोबर त्यांचं कार्य साधून घ्यायचं आणि आपल्यालाच फसवायचं परत. ह्याला ठग म्हणलेलं आहे. आणि आता यांच्यावर जर मैत्री केली तर जशी मुक्ती प्रेमळ भासते आपल्याला. सुरुवातीला किती वाटतं बाबा, किती आपला विचार करतोय बघा ना. आपले घरातले, आपले जवळचे नातेवाईक आपला एवढा विचार करत नाही, एवढा आपला हा विचार करतो, असं आपल्याला वाटतं. म्हणजे काय प्रेमळपणा भासतो. बरं, मी तुमचं लय मित्र, मी तुमचा असा, मी तुमचा लय आपला हितकारक असल्यासारखं दाखवतो तो. तसे काळाचे लालन पालन आहे बघा. तसं काय करत असतो आपल्याला लालन पालन, लय आपलं चांगलं असं दाखवतो. पण वेळ आली की सर्वस्व काय करतो तो हरण करून घेतो. सर्वस्व हरण करून घेतो म्हणजे लगेच काढून घेतो यामधून. चला आता पडला देह म्हणजे काय, मृत्यू आला. काढून घेतो म्हणजे काय करतो, त्या देहाला लगेच मृत्यू येतो. मग काळू न म्हणे हाट, न म्हणे आवशी पहाट, न म्हणे देश विदेश वाट, नाशी उद्भट निज तेज. आता तो काही शिल्लक ठेवत नाही. काही शिल्लक ठेवतो का तो काळ? काही शिल्लक ठेवत नाही बघा. एकदा केला ना, एकदा प्राण गेला ना की गेलाच. काय करतं शिल्लक माग काहीच नाही. कारण काळ असे म्हणत नाही की आता याचा बाजार आहे का नाही, किंवा याच्या मुलीचं लग्न व्हायचंय, किंवा काय आता नदीचं गाठ आहे थोडासा काढवा, म्हणजे आता चालला हा बाहेर फिरायला, घरी सोडून बाहेर गेलेला आहे, मग ह्याला परत माघारी येऊन देऊ, घरच्या मध्ये येऊन देऊ आपण. असं काळ कधी काही विचार करत नाही. वेळ आली ना, कुठं का असताना तू लगेच उचलतो त्याला. म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की वेळ आली ना त्याची, की ज्या जसं त्याला मरण असणार त्या ठिकाणी तू बरोबर जाणारच. एवढं सगळं ठरलेलं असतं ते जीवाचं. म्हणून आता मग किंवा आता रात्र आहे, किंवा आता उत्तर रात्र आहे, किंवा पाठ आहे, किंवा आता दिवस आहे, का स्वदेशामध्ये का परदेशामध्ये, असं काळ कुठेही काही पाहत नाही. त्याची वेळ आली राहिली की तो टप्पून येतो आणि त्याला घेऊन जातो. करिता प्रवृत्तीचे कष्ट, आवचिता मृत्यूचा चपेट, अंगे वाजे जे उद्वट, आहा कटकट ते काळी. प्रपंचाचे कष्ट सोशित बघा. प्रपंचाचे कष्ट किती असतात आपल्याला जीवाला. हे सगळं कष्ट शोषित असताना अकस्मात मृत्यूचा फटका बसला आपल्याला, अचानक मृत्यू आला, तर त्यावेळी किती कष्ट होतात. म्हणजे आयुष्यभर त्यांनी काही गेलेलं असतं, प्रपंच दगदग, रात्रंदिवस प्रपंच करतोय. कर्म करायचं म्हणजे काय सोपं आहे का? सांगा बरं तुम्ही. आता तुम्ही केलेलं चांगलं, तुम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा, पण तुमचं आयुष्य गेलंय, सोपं आहे का सांगा बरं? रात्री पाठ्याला लवकर उठून तर संध्याकाळी परत उशिरा झोपेपर्यंत सतत हातपाय चालू आहेत. हाय का गडीभर विश्रांती नाही. एवढं सगळं कष्ट सोसून आणि शेवटी काय होतं, आता म्हणतो काय नाही, आता सगळं सोयीला लागलं आपलं, मुलाचं लग्न झालं, आता सुनबाई आली, आता नातवंगी झाली, सगळं झालं, निवांत बसून खायचं, असं म्हणतो की काय रोग सुरू होते. आणि काळी काय करतो, झडप घालतो. कधी सुख मिळेल सांगा बरं ह्या जीवाला? मिळालं कधी सुख? नाही मिळालं. तसं जीवी वासनेचा थोर हवा, म्हणे गेलो मेलो धावा पावा, कोण निवारी मृत्यू प्रभावा, उपाव तेव्हा चाले ना. आता जीवामध्ये वासनाचा फार काय झालेला आहे, मोठ्या साठ्या झालेला आहे. कशाचा साठ्या झाला आहे जीवाच्या जीवामध्ये? वासनांचा. वासना कोणत्या वासना येतात? इच्छा. काय इच्छा येतात? मला घर बांधायचंय, मला गाडी घ्यायची, माझ्या मुलाचं शिक्षण आहे का नाही, बायकोला जागदागिने करायचे, चांगले कपडे लत्ते पाहिजेत, सगळे निरोगी राहिले पाहिजेत, आहेत का नाही, मुलांचं शिक्षण करायचं, मुलीचं शिक्षण करायचं, मुलीचं लग्न करायचं, मुलाचं लग्न करायचं, परत त्यांच्या आयुष्यामध्ये त्याला काही अडचणी आल्या की त्यासाठी परत विचार करत बसतो. एवढ्या सगळ्या इच्छा वासना येतात. बरं, त्याच ही झाले सगळ्या मेन महत्वाच्या. त्याच्यामध्ये परत स्वतःला पण बघायला, खायला असं पाहिजे, खायला तसं पाहिजे, राहायला असं पाहिजे, एसी पाहिजे, गरम नाही झालं पाहिजे, थंडी नाही वाजली पाहिजे, अनेक गोष्टी येतात. एवढ्या सगळ्याच्या पूर्तता करता करता त्याची शेवटी मृत्यूची वेळ येते. आणि मग हा गेला की मग आता काय म्हणतो, मृत्यूची वेळ जवळ आली की म्हणतो आता गेलो मेलो धावा, मला वाचवा, अजून मला लय जगायचं, अजून माझी लय इच्छा राहिल्यात, म्हणतो का नाही, मला अजून हे करायचंय, मला अजून ते करायचंय, मुलाकडे काय बघणं, सुनाकडे काय बघणं, आणि चांगलं वागण, असं करा तसं करा. मनुष्य तरी त्याचं काय चाललेलं आहे, प्रपंचातल्या गोष्टी चाललेल्या आहेत. असा आक्रोश करीत असतो तो बघा, किती आक्रोश करतो. पण त्यावेळी मृत्यू पुढे त्याचा काय उपाय चालत नाही का? चालतो उपाय. असं झालं कधी बाबा, नाही तर तुमचं अजून मुलीचं लग्न व्हायचं राहिले, थांबतो मी आता परत नेले तर लग्न करून घ्या, असं कधी काळ कुणाला म्हणलं का आतापर्यंत? नाही, तुमचं लग्न राहू द्या, नाही तर शिक्षण राहू द्या, नाही तर अजून तुझी मुलं लय बारकाली इथं आणि गरीब त्यांच्याकडे पाहायला कोण नाही, काही काळ बघत नाही अजिबात. वेळ भरली ना चल लगेच आता. मग काळू मारून नोसंगटे, यातना भोगवी गाडे, सवेचे गर्भवाशी पाडे, जेथे दुःख कोडी आणि वारा. आता काळ माणसाला काय करतो, नुसते मारून येत नाही, मारून सोडत नाही की आता इथून त्याला शरीरातून काढला आणि त्याचं कुठं काय असं परत त्याला ठेवला, एवढं काम तो करत नाही. काय करतो तो?
तर तो भयंकर यातना भोगवायच लावतो त्या जीवाला. बघा आपण गरुडचं पुराण पाहिलं ना, त्याच्यामध्ये दिलेलं आहे वैतर नदी पार करायची. वैतर नदी म्हणजे किती 64 योजनेला रुंद आहे ती. 64 योजने. त्याच्यामध्ये काय काय आहे, मल, मूत्र, पू, रक्त, मांस असं वाहत नाही. नदीमध्ये पाणी वाहत नाही आणि ही नदी त्याला त्या जीवाला क्रॉस करून जायची. बघा मग त्याच्यामध्ये डुबकतो काय, नाका तोंडात ती घाण जाती. म्हणजे सोपं नाही. अनेक ते हे जर वाचायचं असेल ना आपल्याला, ते हे जर पाहिजे असेल ना, माहिती करून घ्यायचं ना, तर गरुड पुराण वाचावं. त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. मग तो काय करतो, अनेक यातन्या भोगायला लावतो आणि पुढे दुःखमय पर आणखी एवढं सगळं यातन्या बघून परत काय, मग त्यांनी पुण्य केलं का, पाप केलं का. पुण्य केलं असतं तर मग त्याला काय, मग स्वर्गामध्ये. पाप केलं असतं की चालला नरकामध्ये. नरकामध्ये पण जे जे पाप केले असतील त्यानुसार त्याला तिथं काय तर येत नाहीत भोगायला. आणि एवढ्या सगळ्या येतन्या भोगल्या त्यांनी की मग कुठं परत चालला मृत्यूलोकीमध्ये जन्माला. मग आता कुणाच्या जन्माला, आता पाप किती आणि पुण्य किती त्यातून ठरतो त्याला जन्म कोणता द्यायचा. मनुष्याचा द्यायचा की 84 लक्ष योनीमध्ये जेवढे जन्म आहेत ना, त्यातला कोणता जन्म त्याला द्यायचा ते परत नंतर ठरतं. कशावरून, त्याचं पाप पुण्य किती शिल्लक राहिले ते, त्याने किती केलेलं आहे ते. जेवढं बघायचं तिथं तेवढं बघता आलं, आता शिल्लक राहिलेलं बघायला परत, मग परत त्याला खाली यायचं. म्हणजे आला परत गर्भ वासाला जन्माला. बर, आता मातेच्या जठर कुहरी, विष्टामूत्रांच्या दाथरी, आधोमुख 9 मासवरी, उकडी भारी जठराग्नी. बर ठीक आहे, बोलल्या एवढं करून येतो. आता आला जन्माला कुणाच्या आला, मनुष्याच्या रूपात जन्माला आला. कुठं आईच्या गर्भामध्ये असताना तो जठराग्नीमध्ये काय जातो, असं तापून निघतो. तापून आतमध्ये आपण बटाटे कुकरमध्ये उकडायला आलो कसे उकडतात, आतमध्ये खालून अग्नी चाललेला असतो, त्या कुकर मधलं पाणी तापलेलं असतं आणि त्या तापलेल्या पाण्यामध्ये उकळते ते बटाटे. हा, तसं हा जीव काय होतो त्याच्या आईच्या गर्भामध्ये जठराग्नीच्या उदररूपी गोयमध्ये मलमूत्राच्या चिखलामध्ये. बघा चिखल कोणता आहे, मल आहे, मूत्र आहे. 9 महिन्यापर्यंत त्याला उकडीत असतो तो. 9 महिने जठराग्नीचा त्याला काय ताप बसत असतो त्याला, त्या जीवाला. बरं, विष्टा लेपो चहुकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे कष्ट गाडे, कोणापुढे सांगेल. बघा आता त्या तिले बाळ कुठं असतं, आईच्या गर्भामध्ये असतं. आता तिथं कोणाला सांगायला का त्रास होतोय मला आणि मला हा त्रास नको, असं कोण आहे का ऐकायला त्याचं? कोणी ऐकलं? आईने काय तिकट खाल्लं की आगाच्या आग होतं का नाही? तसं गर्भाशयाच्या भोवती आतडी असतात, गर्भवासावरती भयंकर दुःख. कोणाला सांगायचं त्यांनी, कोणाला सांगणार ते दुःख, गर्भातलं दुखणं, गर्भातले येतण्या. जे त्यांनी प्रत्येकाला आपल्याला सगळं, आता आपण ते सगळं बघल्यात, पण आता आठवतात का त्या? नाही आठवत त्या आपल्याला. साधू संतांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. पहा आता येईनच पुढे बघा. कट्टवमल लवण मेळे, गर्भवतीचे पुरती ढोळे, त्वचे विन गर्भांग पोळे, त्याने दुःखी लोळे अति दुःखी. आता गरोदर माता कडू खाती, आंबट खाती, तिखट वगैरे पदार्थ तिने खाल्ले की त्याला आपले डोळे, तिला डोळा लागलं की ती खाती लगेच. आंबट खाऊ वाटलं, गोड खाऊ वाटलं, कडू खाऊ वाटलं, तिखट खाऊ वाटलं, का नाही लागते का डोळे तिला. आणि तिने ते खाल्लं की काय होतं, त्या गर्भात बाळाचे कोवळे अंग असतं ना, अजून त्याला चांगलं कातडा त्वचा आलेली नसते, का नाही, कोवळत असतं ना सगळं ते. त्याच्या काय होतं, त्या सगळ्या रस्त्याने त्याच्या अंगाला ते पोळलं जातं. त्याचा दाह होतो, दाह त्याच्या शरीराचा, आग होती आणि तो विवळ होतो, गडबडा लोळतो तो इकडे तिकडे, असा विवळ होतो ते बाळ. बरं ती काय एक दिवस आपल्याला एक दिवस मिरचीचं हाताला मिरची लागली तर झोप येत नाही आपल्याला एक रात्रभर. काही ती झोप सांगा बरं, सारखी ती हाताची आग चालू होती. 9 महिने, किती महिने, 9 महिने. बरं ठीक आहे, आता आपल्याला तरी सहन करण्याची ताकद आपल्याकडे जास्त आहे. त्या बाळाचा जीव किती घेतावा, किती सहन करतं ती. म्हणजे गर्भात तरी सुख आहे का त्याला? नाही. म्हणून ते गर्भधरीची व्यथा नेनते माता आणि पिता, ते येत नाही कोणी सोडविता, जीवाची व्यथा जीव जाणे. आता त्या गर्भात होणारी जी व्यथा म्हणजे काय दुःख होणार आहे ते त्या बाळाला, त्याच्या त्या आईला आणि वडिलाला समजत नाही. त्याला आनंद बा जातात, आपल्याला बाळ आहे आपल्या पोट्यामध्ये, आई म्हणते, आणि पितेला आनंद होतो आता मी बाप होणार आहे म्हणून. पण दोघाला काय कळत नाही, ह्याला आनंद होतोय पण आतमध्ये काय त्या जीवाचा हाल चालल्यात, ह्यांना काय माहिती दोघांना. पण तिथं सोडणारा कोणी नसतो, ते जीवाचे क्लेश जीवालाच माहिती. जे दुःख भोगतोय ना, ते दुःख भोगणार त्या जीवालाच माहिती किती त्रास होतोय ते. ज्या ठायाची करू नये गुठी, प्रकट देऊ नये दिठी, ते युनिदारी अति संकटी, जन्म शेवटी जीवाशी. आता स्त्री देहाच्या ज्या गुह्य भागाचा कोणी नुसता उच्चारही करत नाही, जे स्त्रियाचं गुह्य भाग आहे त्याचं कोणी नुसतं उच्चारही करत नाही, किंवा जो भाग कोणाची दृष्टीच पडू देत नाही ती स्त्री, त्या दोराने जीव मोठ्या संकटीने शेवटी जन्माला येतो.
काय होतो, त्या घाण ठिकाणी काय होतो, जलजीव जन्माला येतो. जो नित्यमूत्राशी न्हाणी की नवया नरकाची खाणी, जे हृदस्वला रुधिराची श्रेणी, जन्म तेथून पावती. जो अवयव कसा आहे तो, नित्यमूत्राची मुरी बघा, सतत त्याचं मूत्र काय होतंय, वात राहते. किंवा रोज नव्या नरकाची खाणी, तिथं रोज नव्या नरकाची खाण, किंवा विठ्ठलाशी रक्त वाहण्याचे जे द्वारे, अशा ठिकाणून तू जीव जन्माला येतो. एवढं का वर्णन दिलं त्यांनी, केळस ह्या जीवाला अजून तरी त्यांनी परमार्थाला लागवा, नको भाऊ आता परत जन्म आपल्याला, असं वाटतं म्हणून एवढं वर्णन दिलंय चालू संतांनी. अपवित्र विटाळाशी रुधिर, ते गोठवणे झाले शरीर, निंदद्वारे जन्मोनी नर, आम्ही पवित्र म्हणविते. स्त्रियांचे रक्त गुटून हे शरीर बनलेले बनते बघा. शरीराचं जे रक्त असतं ते गुप्तं, आणि ह्या बाळाचं शरीर बनलेलं असतं. अशा अमंगल द्वाराने जन्माशी येऊन, म्हणजे ते रुधिर असतं ना, 4 दिवसाचा आपण म्हणतो ना विटाळ, तो किती ते रक्त गोठलेलं असतं, आणि ते अमंगल द्वाराने जन्माशी येऊन, अशा अमंगल असणार जे द्वारे, त्या द्वारातून ही बाळ जन्माला येतं. मनुष्य स्वतःला काय म्हणतो, पवित्र, आम्ही पवित्र म्हणतो का नाही, पवित्र आहेत आम्ही, कुणाचा अंगाचा स्पर्श होऊन देत नाही तो. आणि ज्या आईच्या गर्भातून जन्माला आलाय, त्याच आईला पुरांकी 4 दिवस विचारायचे आले की त्याच्यापासून लांब होतो, शिव नको बाजूला लांब बस. आणि ह्याचं रक्त कशाचं बनलेलं आहे, ते विचाराच्या रक्तापासून बनला ना हा सुद्धा. मग गर्भवासा होणी गाडे, दुःख कोण आहे पुढे, मतवादी बोले ते कुडे, सुख नातोडे प्रवृत्ती. पण त्या गर्भस्थितीपेक्षा दुसरे अधिक भयंकर दुःख आहे म्हणले बघा. आता गर्भस्थितीमध्ये जे दुःख आहे ना, त्याच्यापेक्षा अधिक भयंकर दुःख म्हणले कोणतेही नाही म्हणले. म्हणजे गर्भस्थितीमध्ये जेवढं दुःख मिळतं ना, त्याच्यापेक्षा दुःख दुसरं कोणतं जन्माला आले सुद्धा एवढं दुःख मिळत नाही बघा, एवढं दुःख आहे म्हणले. सारं थोडक्यात सांगायचं काय म्हणले, जड कर्मवादी जे मीमांसक नाही, जे म्हणतात ना, जे कर्मवादी जे मीमांसक येतं, म्हणजे काय, कर्मवादी म्हणजे कर्माला कर्मसत्य मानणारे, कर्मच खरं मानणारे, कर्मच केलं पाहिजे असे मानणारे. तर बाकी देव नाही, काय नाही, आपण करायचं तेव्हा आपण खायचं असे म्हणणारे जे असतात, त्यांचं ते सगळं मत कसं आहे, खोटं आहे. प्रवृत्ती मार्गात मुळे सुख नाही. प्रवृत्ती मार्गामध्ये म्हणजे कर्माच्या मार्गामध्ये अजिबात सुख नाही. काय सुख सांगा बरं, तुम्हाला काय वाटतंय, मिळेल तुम्हाला आता कधीपर्यंत सुख? एक जन्मे नसरे, एक जन्मे जन्म नसरे, एक मरणे मरण नोसरे, कोटी कोटी जन्माचे फेरे, काळी निदारे करवी तू. आता एक जन्म घेतला तर तेवढ्याने भागतं का आपलं, सांगा बरं? हा, कधीपासून जन्म येतो माहिती का आपल्याला? किती कल्प गेले असते आपल्यालाही सांगता यायचं नाही. कितीतरी कल्प होऊन गेले, कितीतरी कल्प होऊन गेले. म्हणजे पण म्हणून आपण किती जन्माला आपण ते आपल्याला बघत नाही. किंवा एकदा मरण आले की असं होतं का आता परत मरायची गरज नाही, असं आहे का? आता एकदा जन्माला आलो आणि आता मेलो म्हणजे आता परत जन्माची गरज नाही, मरणाची गरज नाही. आपल्या हातामध्ये काय येतं? आपल्या हातामध्ये एवढंच फक्त कर्म करणं, कोणतं करायचं ते, आणि केलेल्या कर्मानुसार मग आपली पुढची गती आहे. किती वेळा मरायला लावायचं, मारायचं, किती वेळा जन्माला घालायचं. जन्म मरणाची पुढची परंपरा खेळत नाही आपली. आपल्याला जरी वाटलं आधी सुटला आता, मग आता मी मुक्त झालो, आता काय नाही भाऊ. एखादा लय वैतागला, आत्महत्या केली त्यांनी, त्याला वाटलं मी सुटला नाही, गुतला तो परत. जर एखाद्याने आत्महत्या केली ना, तर ते काय होतं, हे देवानं सुटतो, पण प्रेतिनीला जातो. प्रेतिनीला त्याला तर सुट्टी नसते, इथंच बसवतो फिरत मग त्याचं ते पूर्ण होतं पिशाची युनीमध्ये. किंवा एखादा असा गेला, त्याचं झालं बघ, ठीक आहे, त्याचं आयुष्य भरलं, आता गेला, मग लगेच असं नाही घेता ते मोकळा झाला, मग त्याची पुढची गती. आता तू काय कर्म केलंय, चांगलं केलं का वाईट केलं, त्यानुसार पुढची गती मग त्याला. मग बघ आपण बघितलं आता, मगाशीच नाही पाहिलं का? मग असा हा काळ काय करतो, लाखो जन्म मरणाची फेरी जीवाला घ्यायला लावतो. हे जन्म लाखो, आकडा सांगू शकत नाही तसं वास्तविक पाहता. खरं म्हणजे किती येते, कितीतरी कल्प. आपण सुद्धा किती वेळा कधीपासून जन्माला इथून मरतोय हे आपल्यालाही सांगता यायचं नाही. म्हणजे आणि असे मत जन्माला यायचं, मरायचं, आणि परत जन्माला यायचं, आणि कुठे यायचं जन्माला, ते युनी मार्गामधून जन्माला यायचं. पुढती जन्म पुढती मरण, आणि वार लागले जाण, प्रवृत्ती माझे सुख कोण, दुःख दारुण भोगवे. आता पुन्हा जन्म पुन्हा मरण, हे चक्र आहे ना, सतत चालू आहे. आणि हे चक्र कसं आहे, सगळं दुःखप्रद आहे. आता आपण पाहिलं, जन्माला गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये आलो किती त्रास होतोय. बरं, नुसतं मनुष्य युनीमध्ये नाही बरं का, कुठल्याही तुम्ही जन्माला जा, त्याच्यामध्ये त्रासच आहे. गर्भामध्ये कुठल्या म्हणजे जे जारज आहे, आता अंग्याचं मध्ये काय माहिती, पण होतोच त्रास.
प्रत्येकाला काहीतरी त्रास असतानाच त्यांच्या पद्धतीने. आणि हे चक्र कसं आहे, सतत चालू आहे, दुःखप्रद आहे. जन्माला येणं पण दुःखाचं आहे, आल्यानंतरही दुःखच आहे, आणि मरताना दुःखच आहे. जन्माला आईच्या गर्भात आले पण दुःखच आहे, जन्माला आल्यावरही दुःखच आहे, आणि मरताना पण दुःखच आहे. तरी पण जीव काय करतोय, ह्याच्यामध्ये रमायचं बघतोय. इथून सुटण्याचा प्रयत्न करतो का कोण? एखादा रोग झाला तर तो काय म्हणतो, नाही नाही आता मला बरं झालं पाहिजे, मला मरायचं नाही म्हणतो, मरायचं नाही, मला अजून जगायची इच्छा आहे. चांगली चांगली म्हातारे लोक सुद्धा म्हणतात का नाही म्हणत. त्याचं सगळं प्रबंधन झालं ना, त्याला वाटतं अजून आपण जगलं पाहिजे, अजून चांगला पैसा पाणी आपल्याकडे पाहिजे खर्चायला. मग जन्म मरणा माझिले संधी, आणि काही थोर दुःख बाधी, त्या दुःखाची दुःख सिद्धी एकत्रित सिद्धी सांगेन. जन्म आणि मरण, बघा आता जन्म आणि मरण या दोहीच्या मधल्या काळातही अतिशय दारुण दुःख भोगावे लागते. बघा आता त्याचं दुःखाचं वर्णन करते बरं का एकनाथ महाराज. आता बघून सांगते उद्धवाला, जन्माला आल्यानंतर तर मरेपर्यंत ज्यावेळेस मरायचंय ना, त्याच्या मधलं जे दुःख आहे ना, म्हणजे काय या संसारातलं दुःख. आता कोणता संसार, हा विषय भोगाचा संसार, त्यातला सांगतात आता त्याच्यामध्ये किती दुःख आहे ते. धाडी भेने पळता थोर, आडवे नागवती चोर, तैशे जन्म मरणांची अंतर षडविकार राखती. चोर गाठतील या भीतीने एखाद्या मार्गाने जर तोरीन धावा सुटावं. समजा आपण कुठे फिरायला निघालोय आणि थोडासा उशीर झाला आपल्याला याला, मग म्हणले नाही होते मार्गाने चोरांची सांगी काय, चोर आडवते बरं का म्हणले, सावध राहा म्हणले तुम्ही. बरं म्हणले. मग आता चोर आपल्याला येते, अडवते, आपल्याला मारते, पिकते, आपल्याला काय करते, आपलं कोण धनीस खाऊन घेते, त्यामुळे काय करतो, गाय निघतो. अगदी त्याप्रमाणे म्हणले हे चोर आडू येऊन एखाद्याला माणसाला लुकतात, त्याप्रमाणे बरं का. बघा आता पुढं, षडविकारांच्या पतिव्रता, षडर्मी लागल्या जीविता, येव प्रवृत्ती माझी परमव्यथा, सुख सर्वथा असे ना. त्याप्रमाणे जन्म मरणांचा जो मधला काळ आहे, जन्माला आल्यापासून तर मरणामधला जो मधला काळ आहे, हा काळ षडविकारूपी चोर फुकट घालवतात. कोणते चोर येतं, षडविकार म्हणजे 6 विकार सांगितलेले, काम क्रोध लोभ मत्सर का नाही, अहंकार दंभ, हे जे 6 विकार आहेत ना, हे काय करतात, आपले हे फुकट घालवतात. पुढे दिलेत बघा कोणकोणते येते, भूक तहान जन्म मरण सुख आणि दुःख या 6 पतिव्रता स्त्रिया आणि षडविकारासह जीवाला बिलागतात. बघा हे जे काय हे पतिव्रता स्त्रिया सांगितल्यात, आणि षडविकार तुम्हाला मी आता सांगितलेले ते, हे काय हे सगळं दुःख देणार आहेत. बघा आता ह्याला श्रेय का म्हणलं, भूकाला ताणाला जन्माला मरणाला सुखाला दुःखाला, ह्याला का श्रेय म्हणलंय मला सांगा. श्रेय काय करतात, आणा तशी भूक लागली ना, भूक काय म्हणते, भूक लागली आणा काहीतरी आणा, का नाही, तहान लागली काहीतरी प्यायला आणा, पाणी प्यायला आणा. जन्म म्हणजे काय, जन्माला यायचंय. मरण म्हणजे आता आलंच, जन्माला आलं म्हणजे मरण आलंच, मग परत सुख पाहिजे, मग सुख मिळवा म्हणून प्रयत्न करतोय, दुःख पण येतंय. हे सगळं काय येतात, ह्या 6 पतिव्रता आहेत, त्याच्या 6 स्त्रिया येतात. षडविकारासह जीवाला बिलागतात. ह्या काय करतात, त्या षडविकार आणि 6 स्त्रिया त्या जीवाला बिलागतात. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं म्हणलंय, सगळं दुःखच आहे. हो हाय का कुठं सुख, सगळं दुःखच आहे. मग कर्मवादाची या मता, जीव स्वतंत्र कर्म करता, म्हणते ते मिथ्या वार्ता परतंत्रता प्रत्यक्ष. आता कर्मवाद्यांचे मते, आता जे कर्मवादी आहेत ना, आता आपण त्यांच पाहतो ना, मग त्यांच्या मतानुसार जीवाला जर स्वतंत्र आहे, पण त्याचे हे म्हणणे खोटे आहे म्हणले, कारण त्यांचं म्हणणं आहे ना. आता काल आपण पाहिलं त्यांचं म्हणणं काय काय, ते काय बोलते ते सगळं पाहिलं आपण. आता बघून त्यांनी काय केलं, त्यांचं एक काय केलंय, असं बात करीत चाललेत, त्यांचं मत कसं खोटे, त्याचं मताचं खंडन करीत चाललेत भगवंत उद्धवाला सांगताय. मग आता काय म्हणले, आता जीव काय म्हणतोय, ती कर्मवादी काय म्हणतोय की जीवाला स्वतंत्र आहे. म्हणजे काय म्हणले, कुणाचं बंधन आहे आपल्याला, आपण स्वतंत्रच येतं, पण त्याचे म्हणणे खोटे आहे म्हणले. कसं खोटे म्हणले, कारण जीव कसा आहे, परतंत्रामध्ये आहे म्हणले, प्रत्यक्ष दृष्टीत पडते म्हणे. सांगतो म्हणले, ऐका, जरी वाटलं ना प्रत्येक मी स्वतंत्र आहे, आहे का स्वतंत्र. बायकोला वागतं मी नवऱ्याच्या बंधनामध्ये, नवऱ्याला वागतं मी पण पोरांच्या बायकोच्या मध्ये बंधनामध्ये, वागतं का नाही, काय मोकळा. बरं लय मोकळा आहे, जबरदस्त सोडून आता चल, कशाला कोणाचा विचार करायचा, जाता येत कुणाला सोडून, बायकोला सोडून जाता येत नाही नवऱ्याला, आणि नवऱ्याला सोडून जाता येत नाही बायकोला. आता चला, आता आपण कशाला वर्णन करायचं, पुढे वर्णन सांगतो बघून तर करतेनच. त्रापी कर्मानाम कर्तूर स्वातंत्र्यच लक्ष्यते, भोक्तस्य दुःख सुखायो का नरध्वाज विवंश भजते. हा पक्षी ही कर्म करणाऱ्याच्या पर स्वाधीनत्व प्रत्ययाला येतो. बघा हा पक्षी ही कर्म करणाऱ्याच्या पर स्वाधानीच्या प्रत्ययाला येतो, म्हणजे अनुभवाला येतो. म्हणजे काय,
अनुभव येतो म्हणजे. आणि कर्म भोगणाऱ्याच्याही पारतंत्र्य प्रत्ययास येते. म्हणजे कर्म जो भोगणार आहे ना, पारतंत्र्य जे असणार आहे ना, त्याला पण अनुभवला येतं. म्हणजे पराधीन असणाऱ्या जीवाला असल्या इच्छेप्रमाणे कोणत्याला प्राप्त होणार आहे सांगा बरं? पराधीन असणारा. मग तर काय प्रत्येकाला बंधन अनुभवलं येतच बघा, प्रत्यक्ष अनुभवलं येतं आपण बंधनामध्ये कसं आहे ते. मग असं असणारे जे बंधन आहे, बंधनामध्ये पराधीन म्हणजे काय, दुसऱ्याच्या बंधनामध्ये असणाऱ्या जीवाला त्याच्या इच्छेप्रमाणे कसं प्राप्त होईल सांगा बरं? येतं का इच्छेने वागायला? आतापर्यंत तुम्हाला आयुष्यभर आलं तुमच्या इच्छेने वागायला? आपल्या इच्छेने वागणं म्हणजे माझ्या मनासारखं सगळं मला पाहिजे होणं होतं का? अहो कुणाचंच होत नाही. नवऱ्याचं होत नाही, बायकोचं होत नाही, पोरांचं होत नाही, आईचं बापाचं होत नाही, कोणाचंच होत नाही. का होतंय? नाही होत. इच्छेप्रमाणे वागताच येत नाही. बरं लय जरी इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न त्यांनी केलाच तर सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतात का? नाही घडत. किती ह्याच्याकडे पैसा असला आणि काय असलं तरी नाही होत. जीवाशी असते स्वतंत्रता, तरी तो दुःख भोगो न भोगिता, सदा सुखीची असता पापे न करिता आळूमाळू. जीव जर स्वतंत्र असता तर त्याचे सुखच भोगले असते. असते का नाही? स्वतंत्र असता त्यांनी काय भोगले असते? सुख भोगले असते. पण त्यांनी दुःख भोगले नसते. त्याला जर सुख भोगायला मिळलं असतं. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? स्वतंत्र नाही तुम्हाला, ती समजतात ना आम्हाला स्वतंत्र आहे, बरोबर का नाही? कर्मवादी काय म्हणतात? आम्ही स्वतंत्र आहेत. मग जर तुम्ही स्वतंत्र आहेत ना, तर मग तुम्ही सुखच भोगा ना फक्त. कशाला तुम्ही दुःख भोगत आहे? कारण तुम्हाला सुख भोगायचंय का दुःख भोगायचंय तुमच्या हातामध्ये येते. तुम्हाला स्वतंत्र समजता म्हणल्यावर मग तर त्यांना सगळं सुखच भोगायला मिळतं का त्यांना? का दुःख भोगायला येतं त्यांना? मग तर इथं दुःख कुणाला भोगावं लागतं? मग हे जे स्वतंत्र म्हणणार आहेत त्यांना पण दुःख भोगावंच लागतं का नाही? म्हणजे स्वतंत्र झाले का? नाही झाले. म्हणजे थोडे सुद्धा पाप त्यांनी केले नसते का? केले असते सांगा बरं? नसतं केलं पाप त्यांनी. मग जीव बापुडे सदा दीन, कर्म करोनी कर्माधीन, कर्म फळदाता तो भिन्ने, सुख दुःखे जाणतो भोगवे. पण जीव बिचारा कसा आहे माहितीये का? दीन आहे, दीन दुबळा आहे जीव. जीव कसा आहे? दीन आहे, दुबळा आहे म्हणले. गरीब येतो तो कर्म करतो, कर्माचा अधीन असतो, कर्माचे फल देणारा वेगळाच आहे. तो काय करतो? ह्याने कर्म जीवाने काय करायचं? कर्म करायचं. कर्माच्या अधीन झाल्यामुळे कर्माचं फळ देणारा कोणी मात्र वेगळाच आहे. ह्याने कर्म करायचं आणि कर्म केल्यामुळे कर्माच्या अधीन झाला आणि फळ मात्र ह्याच्या हातात काय मिळायचं? मला सांगा. तुम्ही आज एखादं कर्म केलं तर त्या कर्माचं फळ तुम्हाला चांगलं मिळायचं का वाईट मिळायचं ते तुमच्या हातामध्ये आहे का? आणि असं असतं तर सगळे जीव सुखी नसते झाले का? झाले असते का नाही सगळे जीव सुखी? आज का बरं शेतकरी वैतागतोय, नोकरदार वैतागतोय म्हणजे का? आम्हाला मनासारखंच मिळत नाही म्हणजे काय? किती मरमर मरायचं मिळतंय का? काहीच मिळत नाही का? कारण केलेल्या कर्माचं फळ आपल्या हातामध्ये नाही, तो देणारा दुसराचे. म्हणून ते सुख दुःखांचे भोग भोगवतो. मग तू काय करतो? तुम्ही जसं कर्म केलंय ना तसं मग पापाचं कर्म केलं असेल तर दुःखाचं फळ देतो बघायला, आणि सुखाचं कर्म केलं असं ते पुण्याचं कर्म केलं असेल तर सुखाचं फळ बघायला देतो. कारण हे फळ देणारा मात्र तो वेगळा आहे. आता हे देव पण वाढीत नव्हते ना, आपण बघितलं ना काल. म्हणले कुठं देव आहे म्हणले, कुठं कुणी पाहिजे का देव? का नाही बोलले का नाही ते? मग आता इथं सिद्ध झालं फळ देणारा कोणीतरी वेगळा आहे. या लागी ईश्वराची सत्ता, तो कर्मफळाचा दाता, जीव सुख दुःखाचा भोगता, स्वतंत्र त्या नाही, म्हणून ईश्वराची सत्ता मानावी लागते. बघा म्हणजे ज्या अर्थी फळ देणारा कोणीतरी आहे दुसरा, म्हणजे तो कोण असन? म्हणून तो ईश्वरच असेल, म्हणून त्याला ईश्वराला मानावाच लागत. ईश्वर कर्माचे फल देतो आणि जीव सुख दुःख भोगतो. जीवाला स्वतंत्र नाही, म्हणून जीव काय झाला आता? ईश्वराच्या अधीन झाला, त्याला स्वतंत्र नाही. त्याला फक्त कर्म करायला स्वतंत्र आहे, फळ भोगायला त्याला स्वतंत्र नाही. तसं असतं तर मग काय सांगायचं बरं? लोकांनी काय केलं असतं? पण तसं नाही ना. म्हणजे काय झालं? याचा अर्थ जीव बंधनामध्ये आहे. येशे लक्षिता लक्षण, जीव तितका पराधीनपणे जाण भोगी दारुण सुख दुःख. आता यावरून जीव म्हणून जो काही आहे बघा, यावरून जीव जो कोण आहे ना, हा जीव कोण आहे? पराधीन आहे, बंधनामध्ये आहे. त्यामुळे तो दारुण दुःख भोगत असतो. सहज लक्षात येत आपल्या ही गोष्ट. इथे का नाही सांगा बरं? कसं दुःख भोगतो? तो दारुण दुःख भोगतोय. मज लागी दुःख व्हावे, ऐसा कोणी भावी ना जीवे, न वांचिता दुःख पावे, येणे संभवे स्वतंत्र. सांगा बरं, इथं मला दुःख व्हावं असं कुणाला वाटतं का? कुणाला मला दुःख व्हावं असं कुणाला वाटतं का? दुःख म्हणलं की नको रे व्हावं लगेच. सुखाला येऊ द्या, सुख किती पाहिजे तेवढे येऊ द्या सुख, पण दुःख नको. पण इथं काय? सुख कमी आपल्याला, दुःखच जास्त आहे. मग आता दुःखाने एवढा त्रास होतो मला, कशाला कोण दुःख भोगायला बरं? कोण म्हणे बरं मला दुःख भोगायला द्या?
हा, म्हणून कुणीही दुःख भोगू इच्छित नाही, पण इच्छा नसतानाही दुःख प्राप्त होतच आणि ते भोगावंच लागतं. म्हणून जीव स्वतंत्र नाही हे सिद्ध होतं, असं भगवंत सांगतात उद्धवाला. जीव स्वतंत्र नाही काय झालं, हे सिद्ध झालं म्हणले. तो परतंत्रामध्येच आहे आणि हे सगळं त्याला सुख दुःख देणारा कोण आहे, तो ईश्वर आहे. ईश्वर कशावर देतो सुख दुःख, त्याने केलेल्या कर्मावर. म्हणजे कोणीतरी देवाची ईश्वराची सत्ता आहे ही पण मान्य करावंच लागेल. श्रुती स्मृती ते विचारिता, जीवाशी नाही स्वतंत्रता, पराधीनपणे वर्तता, भोगी अप्रार्थिता सुख दुःख. श्रुती आणि स्मृतीचा जर विचार केला तरी हा सिद्धांत खरा ठरतो. बघा, श्रुती आणि स्मृती म्हणजे काय, हे जे शास्त्र आहेत ना, श्रुती म्हणजे पुराण वगैरे, यांचा जर विचार केला काय सांगते ते, त्यांचा सिद्धांत खराच ठरतो. म्हणजे हा काय, ईश्वर सत्यचे. वादी परिहार करीते, सांग कर्म जे नेनते, ते जीव दुःखी होते, सुख पावते कर्मज्ञ. आता जे जीव यथा सांग कर्म करत नाहीत, जे जीव काय करतात यथा सांग, म्हणजे जसं शास्त्राने सांगितलं ना तसं कर्म करत नाही, ते दुःख भोगतात. यथा सांग कर्म करणारे सुख भोगतात, असे कर्मवादी म्हणतात. कर्मवाद्यांचं म्हणणं काय, आता त्यांनी एक मताचं खंडन करीत चाललेत ना भगवंत, म्हणून त्यांचे एक मत घेतात आता, आणि ते मत त्यांचं खोटे कसं आहे ते सिद्ध करून देतात. आता जीव काय, आता कर्मवादी काय म्हणले, ते जीव काय हे म्हणले, यथा सांग कर्म करीत नाही म्हणले. का तो कर्म करीत नाही म्हणले पाहिजे तसं, म्हणून त्याला काय मिळत नाही, फळ मिळत नाही. एखाद्याकडे पैसा नाही ना, मग तो कामच करीत नाही, बसून असतो दिवसभर, कसं काय त्याला पैसा मिळेल, त्याला कसं काय त्याला खायला मिळेल, कोण द्यायचं त्याला खायला, आयतं बसून त्याला खायला कोणी द्यायचं, असं ते कर्मवादी म्हणतात. म्हणजे ते दुःख भोगतात, येतं संघ कर्म करणारे सुख भोगतात, असं त्यांचं मत असतं. आता ते कसं खोटे ते सिद्ध करून देतात बघा भगवंत आता पुढं. ते सदाचार स्तोत्री, जे याज्ञिका अग्निहोत्री, जे उभय लोक व्यापारी, सांग करीत कर्माते. आता तसेच सदाचार संपन्न स्तोत्रीय अग्निहोत्री यज्ञ जे करणारे आहेत, हे इह परलोकी सुख मिळवण्यासाठी आता सांग कर्म करतात बघा. हे जे सगळे आहेत ना आता जी यादी सांगितलेली, हे काय तर ह्या लोकांमध्ये पण सुख भोगावा मिळावा आणि दुसऱ्या लोकांमध्ये गेले पण सुखच भोगायला मिळावं आपल्याला, म्हणून त्यांचं सगळं कर्म चाललेलं असतं. याचा सांग कर्म करायचं. काय करायचं, सदाचार म्हणजे काय, चांगलं आचरण करायचं, स्तोत्री राहायचं का नाही, अग्निहोत्री जे असणारे यज्ञ करणारे, अग्निहोत्री म्हणजे काय यज्ञ करणारे, हे जे सगळे आहेत ना ह्या लोकांमध्ये म्हणजे आपण मृत्यू लोकांमध्ये राहतोय ना, याही ठिकाणी आपल्याला सुख मिळावं आणि मेल्यानंतर आपण स्वर्गात जाऊन तिथे आपण सुख भोगावं, त्यांची एवढी इच्छा असते. म्हणून जे अविकाळ अव्यंग कर्म करून सांग, उभय लोकी सुख भोग कर्मयोग भोगीती. म्हणून ते सुदृढ व निरोगी कर्म व्यक्ती येत सांग कर्माने दोन्ही लोकातील सुखाचा उपभोग घेतात. मग हे काय करतात, याने अशा प्रकारे कर्म करतात आणि निरोगी कर्म व्यक्ती राहतात, येता सांगपणे ह्या लोकातलंही सुख भोगतात आणि स्वर्गातील लोकांचंही सुख भोगतात, असे कर्मवाद्यांचं म्हणणं आहे. असं मत कुणाचं हे, कर्मवाद्यांचं आहे. मग कर्मी ज्याची योग्यता, तो सुखभोगाचा भोगता, येईन गडेगा सर्वता एक. आता सांगेन म्हणले, परंतु येथा सांग कर्म करण्याची ज्यांना योग्यता आहे ना, जे म्हणतात ना येथा सांग कर्म केलं पाहिजे, म्हणजे काय व्यवस्थितच कर्म केलं पाहिजे, ते केवळ सुखच भोगतात असे नाही, तर ते आता तुला सांगतो ऐक म्हणले. नुसतं सुख भोगतात का दुःखही भोगतात हे सांगतो म्हणले, तू ऐक आता काय म्हणते भगवंत, हे सांगतो म्हणले मी तुला, ऐक. न देहीनाम सुखम किंचित विद्यते विदुषामापि, तथाच दुःख मूढानाम वृत्ता अहंकारन परम. विद्वान माणसांना काही प्रसंग सुख मिळत नाही, तसेच मूर्खांनाही दुःख होतेच असे नाही. हे पाहता आम्ही कर्मकुशल आहोत असे म्हणून आम्ही सुखी आहोत, हा कर्माख्यांचा केवळ वृत्ता अहंकार आहे. बघा या श्लोकामध्ये काय सांगते, आता ऐका. कर्माचे जे तत्वता ज्ञाते, तेही दुःखी देखे येथे, सुखी देखी जे मूर्खाते, जे कर्माते नातळती. जे तत्वतः कर्माचे रशे जाणतात बघा, कर्माचे रशे म्हणजे कर्म कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशाने आपल्याला सुख प्राप्त होईल असे जाणणारे जे तेही या लोकी दुःख झालेले दिसतात बघा. ते सुद्धा लोकात काय होतात, दुःखी होतात का नाही सांगा बरं. जे तंतोतंत पालन करणारे बघा, सगळं करणारा व्यवस्थित जिथलं तिथं, पण त्याला दुःख भोगायला मिळतं का नाही. परिवाराला काही कमी पडून द्यायचं नाही, मुबलक पैसा, सगळं जिथं तिथं सगळं व्यवस्थित आहे, पण दुःख आहे का कोण, दुःख नाही असं आहे का कोण सांगा बरं तुम्ही, कोणाचं नाही. म्हणजे प्रत्येकाला दुःख आहे. आणि जे मूर्ख काही कर्म करत नाहीत, शास्त्रोक्त पूजा इत्यादी, तेही सुखी दिसतात. ते मात्र सुखी दिसतात जे काहीच कर्म करत नाही. म्हणजे काय करत नाही, शास्त्रोक्त पूजा करत नाही, यज्ञ करत नाहीत, ते करतात. आपण नाही म्हणत बा आपण एवढं चांगलं वागत हो, आणि हे बाकीचे वाईट वागणारे त्यांना किती सुखी राहतात ते, त्यांच्याकडे पैसा मुबलक आहे, सगळं मुबलक आहे, विषय भोगायला मुबलक येतं, आणि आपण मात्र एवढं चांगलं वागून आपल्याला काय
विषय बघायला नाही तर सतत सतत आपलं कसं येतं हालीत म्हणतो का नाही आपण. मग असं काय दिसतं म्हणले, तर चुकोनी यज्ञ पुरुष अच्युता ते अग्नी हे झाले अग्नी होत्रीकरिता यागा ते स्वकर्माचे त्या ते युपितार्थ फळ तसे अग्नी तो तव स्वरूप माझे श्रुती मंत्र ते तव माझी बीजे आणि होम द्रव्य जे जे ते माझे स्वरूप. म्हणजे काय सांगायचं की यज्ञ पुरुष जो भगवान विष्णू त्याला सोडून, यज्ञ पुरुष ना जो भगवान विष्णू त्याला सोडून अग्निहोत्री यज्ञ करतात. भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला ना, ते नव्हते का भगवंत गायचराला वनामध्ये गेले होते आणि ते बाकीचे जे ब्राह्मण लोकांचा होते यज्ञ होते बघा, त्यांचा यज्ञ चाललेला होता. आता यज्ञाला आहुती द्यायच्या होत्या. त्यांच्या पत्नीने काय केलं होतं, मस्त जेवण केलं होतं पंचपक्वानाचं. आता बघू म्हणले आता यज्ञ चाललाय म्हणजे आता कुणाचं आहे, आपलंच आहे. म्हणून आता तिथे गेले बलराम त्यांचे काय गोपांना घेऊन आणि म्हणले आपल्याला फार भूक लागली म्हणले, आता त्यांच्याकडून जाऊन आपल्याला काहीतरी जेवण खायला आणा. ते म्हणले काय तुम्ही गवळी इथं म्हणले, काही काय सांगितलं नाही म्हणले, आमच्या आता यज्ञ महाप्रसाद द्यायचं म्हणले, यज्ञाला आहुती द्यायची, तुम्ही कोण खाणार म्हणले. काय मग खाणार कोण होता खरा, हाच होता, पण हिने दिला काय त्यांना नाही. मग ही काय करते, ते जो भगवान त्याचा मग त्याचा हे करणार कोण आहे, भोग घेणार कोण आहे, भगवान विष्णू आहे. पण त्या भगवान विष्णूला सोडून देतात आणि अग्निहोत्र यज्ञ करतात. आणि पण त्यांचे ते स्वकर्म असूनही त्यांना ते विपरीत फळ देते. बघा आता त्यांचं ते स्वकर्म आहे का नाही, ते केलं तरी पण त्याला फळ कसं मिळतं, विपरीत मिळतं. हाय का कोण सुखी झाला सांगा बरं. आता हे ब्राह्मण लोक येतं, आता हे यज्ञ करतात का नाही, तुमचं यज्ञ करणार, माझ्याकडे यज्ञ करणार, आणखी कोणाकडे यज्ञ करणार, जसं तसं शास्त्राने सांगितलं ना तसं सगळं आचरण करणार. आहेत का सुखी ते, नाही दुःखी, सगळं दुःख सारखं येतं, कुणी सुखी नाही बघा, सगळी सारखी, सगळं प्रत्येक फक्त दुःखाची काय माहिती रूप वेगळी, दुःखाचे रूप वेगळी फक्त, पण दुःख मात्र सगळ्याला सारखे कुणी असू दे. साधू सोडला तर, साधू संत सोडले तर. आता अग्नी तो तव स्वरूप माझे श्रुती मंत्र ते तव माझी बीजे आणि होम द्रव्य जे जे ते माझे स्वरूप. आता त्यांचा तो अग्नी म्हणजे मीच आहे बघा, त्यांचा तो अग्नी म्हणजे कोण आहे बघून सांगतात, कोणी मीच आहे. वेदमंत्र कोण आहे, माझेच बीज मंत्र आहेत म्हणले ते सुद्धा. होम द्रव्य म्हणले कोण आहे, मीच आहे. पण अशा सर्व व्यापक असणारा जो मला त्या मनातून ते नाकारून काय करतात, ते यज्ञ करतात. अनिश्वरवादी कर्मक लोक त्या यज्ञाचे कर्मफळाशी बद्ध होतात बघा. म्हणजे काय करतात ते अनिश्वरवादी, म्हणजे जे नश्वरवादी असणारे, अनिश्वरवादी असणारे जे कर्मक लोक आहेत ते यज्ञामध्ये काय करतात, कर्मफळांचे बद्ध होतात कर्मफळांनी. म्हणजे आता कर्म केलंय ना, मग आता बस बोगत आम्ही करणारे म्हणतात ना ते, मग केलेलं आता कर्म केलं म्हणजे ते केलेल्या कर्माचं फळ त्याला भोगावंच लागत आहे. येशिया मज सर्वगता ते नास्तिक की देऊन निजचित्ते अनिश्वरवादी करीते यगा ते तोची त्या ते बद्धक श्रुक श्रुवा प्राणिता पात्र मांडू शिकले कर्मतंत्र मज निजात्मयाचे चुकले सूत्र तिनीच्या पवित्र तो यागू. आता ते श्रुक युवा प्रणिता पात्र इत्यादी उपकरणांची यज्ञात कशी मागणी करावी, आता ते यज्ञातला प्रकार आहे. आता आपल्याला एवढं सांगता यायचं नाही बरं का. त्याचे तंत्र जाणतात पण आत्मज्ञानाचा मार्ग मात्र जाणत नाही. जाणता का सांगा बरं. आता एवढे ब्राह्मण लोक येतं, किती सगळे महापूजा करतात का नाही प्रत्येकाची, पण त्यात किती लोकांना माहिती आहे बरं आत्मज्ञानाचा मार्ग. किंवा आपल्याकडे सगळी कामं करणारे, हे करणारे देव, हे करणारे काय भक्ती करणारे किती लोकांना माहिती आहे आत्मज्ञानाचा मार्ग का, हे जाणत नाहीत म्हणले. त्यामुळे तो यज्ञ अपवित्र होतो बघा. वस्तुतः सगळ्या ज्या गोष्टी करायच्यात ना, वेदांचा जे मुख्य हेतू आहे ना, तो काय आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे, हा सगळ्या त्या यज्ञ काय सगळ्या वेदाचा हेतू येतो. आत्मज्ञानाचा मार्ग प्राप्त करून घेणे हाच त्या ज्ञानाचा हेतू आहे. पण हाच असणारा मार्ग कोण जाणत नाही, त्याने बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्यालाच नादावले सगळे. सकळ हे सर्वमुखी मज अर्पित यज्ञ पुरुखी हे न मानी जे यज्ञ की बुद्धी अल्प की सका. आता वस्तुतः सत्यसंकल्प जर केला तर ते कर्म विश्वात्मुख यज्ञ पुरुष असा जो मी ते मलाच प्राप्त होते म्हणले. सत्यसंकल्प म्हणजे खरं बोलणे, सत्याचं वागणं करणे, सत्याचं चांगलं कर्म करणे, हे जर सगळं केलेलं असतं ते काय होतं म्हणले, मलाच येऊन मिळतं म्हणले. पण विषय भोगाच्या इच्छेमुळे जे किंवा मंद बुद्धीने जे यज्ञ करते ते जाणत नाहीत. ही जी गोष्ट आहे ना काय म्हणजे सत्य संकल्पने म्हणजे कसा
की एक परमात्मा सोडून त्या परमात्म्याचं काय असेल ते परमात्म्यासाठीच करायचं असा संकल्प सोडून जर केलं तर ते असा संकल्प सोडून जर केलं म्हणजे काय संकल्प तयार केला असं काय की सगळं भगवंत परमात्म्यासाठीच आहे असं म्हणून जर केलं तर ते कोणाला मिळतं ते भगवंताला प्राप्त होतं. पण जर विषय भोगाची इच्छेमुळं जे मंदबुद्धी असतात ते मात्र ते असं येण्या करत त्यांना माहित नसतो. त्यांना काय माहिती असतं फक्त आपल्याला मिळालं पाहिजे ना, आपल्याला सुख मिळालं पाहिजे एवढंच त्यांना माहिती, म्हणून त्याला मंदबुद्धीचे म्हणलंय. आता मज न अर्पिता जे सुकृत त्याची जाण दुःख दुरित विषाना वामृत म्हणत तैसे सुकृत सकाम. आता ते आपले सत्कर्म त्यांनी जे सत्कर्म केलेलं असतं ना ते सत्कर्म मात्र त्यांनी केलेलं ते मला अर्पण करत नाहीत म्हणून त्यांना पाप लागते. चांगलं जरी कर्म केलं त्यांनी पण ते काय करत नाही, ते फळाच्या अपेक्षा म्हणून करतात म्हणून त्यांना पाप लागत. पण सकाम स हेतू कर्माला पुण्य म्हणजे त्या विषयालाच अमृत म्हणणे होय. बघा आता सकाम स हेतू म्हणजे काय, सकाम म्हणजे चांगल्या म्हणजे इच्छा सोडून बरं का, इच्छारहित हेतूने केलेले जे कर्म असतं त्या कर्माला त्या कर्म म्हणजे काय ते पुण्य आहे, म्हणजे त्याच विषयाला काय म्हणायचं अमृत म्हणायचं. अमृत ते विषय जे मिळतात ना ते काय ते अमृत आहे. आता कोणता जीव करीत असं बरं सकाम कर्म, परमार्थ करणारे तरी करीत असतील का मला सांगा बरं तुम्ही. आज्ञा जीवाचं सोडून द्या तुम्ही, जे परमार्थ म्हणून म्हणतात ना त्यांना तरी काहीतरी अपेक्षा असते म्हणून करतात ना. प्रवचन असतील, कीर्तन असतील, का नाही तीर्थयात्रा असतील, बरोबर आहे का नाही. किती लोक आहेत, थोडी लोक असतील ते सोडून देतात थोडी लोकांचं, पण जास्त करून परमार्थामध्ये किती लोक आहेत. मग सगळीच का असे करत असते का सकाम कर्म, आणि असे करीत असते तर त्यांनी तोंडाने पाकीच्या माहितले असते का माझं एवढं माझं मानधन तेवढं माझं मानधन. म्हणून माते न पवता जो स्वर्ग तो जाणावा उपसर्ग तिचा भोग तो महारोग मूळ उद्योग याज्ञिका. म्हणून माझ्याशिवाय मिळणारा स्वर्ग जरी असेल ना म्हणले तरी तू विघ्नाचे म्हणले पापाचे म्हणले ती सुद्धा. कसं पाप आहे म्हणले, जरी पुण्य दिसत असलं ना म्हणले पण ते एक प्रकारचं पापचे म्हणले, पुण्यातलं पाप आहे म्हणले. जरी स्वर्गाला गेला ना बघायला तरी काय म्हणले पुण्य दिसतंय म्हणले, पुण्य करून गेला म्हणले पण ते पुण्यामधलं पाप आहे म्हणले ते स्वर्गाला जाणं म्हणजे. का करते स्वर्ग मिळणं म्हणजे स्वर्गाला जाणं म्हणजे ते एक विघ्न आहे. विघ्न कोणतं विघ्न आहे ते, माझ्यापर्यंत येण्याचं विघ्न आहे म्हणले स्वर्ग म्हणजे. आणि स्वर्गातील भोग म्हणजे काय मोठा रोग आहे म्हणले तो. स्वर्गाची भोग भोगायला मिळते ना तू काय फार मोठा महारोग आहे म्हणले तो. म्हणून यज्ञाधिकांचा हा उद्योग सर्वथा मूर्खपणाचा आहे. मला स्वर्ग प्राप्त करायचं आणि तिथलं सुख भोगायचं आणि इथं सुखी राहायचंय हे सगळं काय आहे महामूर्खपणाचं आहे सगळ्या गोष्टी. म्हणून कर्मी कर्म विगुण होत ते स्मरावा मी अच्युत नामे निवून ते संपूर्ण होत हे सामर्थ्य नामाचे. आता कर्म करताना जर त्यात काही दोष काढला, कर्म करताना जर त्या म्हणजे काही दोष निघाला तर ते माझे अच्युत हे नाम उच्चारावे. म्हणजे काय चुकलं भाऊ आपल्याला, नियम माहित नाही कर्माचे, पुढे काय माहित नाही, मग काय करावं त्यांनी म्हणले माझं फक्त नामस्मरण करायचं. काय म्हणायचं कृष्णाय स्वाहा, आम्हाला माहित नाही भगवंता तुझं तू बघ नाम घ्यावं फक्त बस असं म्हणलं ना म्हणले ते तरी त्याला त्याचा दोष लागत नाही. का त्याने माझं स्मरण केलं त्या ठिकाणी माझं, म्हणून सतत मुखात नाम असले. मला सांगा बरं, नुसता एखादी चूक घडली म्हणून नुसतं फक्त म्हणायचं भगवंता कृष्णाला अर्पण नमस्तुते किंवा त्याचे स्वाहा म्हणलं की त्याला ती लागत नाही, ती दोष त्याला लागत नाही. म्हणजे ज्याचं मुख सतत नामस्मरण चालू आहे त्याला दोष लागेल का हो, लागेल का दोष त्याला. म्हणजे माझ्या त्या नामानेच कर्मातील न्यून भरून निघून जाते. बघा माझ्या नामाने काय होतं ते कर्मामधलं न्यून म्हणजे काय कमीपणा जो असतो तो निघून जातो. म्हणजे कमीपणा म्हणजे काय दोष जे असते ते निघून जाते. म्हणजे का त्याने माझं नाव उच्चारलं इतके त्या माझ्या नामाचे सामर्थ्य आहे. माझ्या नामाचं सामर्थ्य किती, एवढं मोठं सामर्थ्य म्हणले माझ्या नावाचं. परंतु बघा नाही करत नाही म्हणजे अभागी. तो मी अंग आपण याज्ञिका मागो गेला अन्न मज निदितीची तो ब्राह्मण कर्माचे पण ते कर्माचे पण असा मी असणारा स्वतः यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांजवळ अन्न मागण्यास गेलो आणि त्या ब्राह्मणाने मला दिलेच नाही. बघा आपण मगाशी सांगितलेलं हा गेलो मागायला म्हणले त्यांनी मला दिलंच नाही. म्हणजे बघा ना म्हणले यज्ञ कोणासाठी चाललंय म्हणले हा मला दिलं नाही म्हणले त्यांनी. मज यज्ञ पुरुषा ते सांगुनी करती इंद्रादिकांचे भजन ते इंद्रादिक मजादीन कर्म वैगुण्य ते हे ते अशी. बघा आता मी असणार जो यज्ञ पुरुष आहे त्यांनी मला सोडून दिलं, मी मागून दिलं नाही, त्यांनी मनाने ते दिलंच नाही म्हणले. पण मी मागायला गेलो तरी त्यांनी मला दिलं नाही आणि त्यांनी मला सोडून दिलं म्हणले. आणि इंद्र आणि जे इतर देवता आहेत ना स्वर्गातल्या यांच्यासाठी त्यांनी यजन केलं. म्हणजे काय केलं यज्ञ केला तो
आणि तो यज्ञ करून त्यांनी काय केलं, हे सगळं इंद्रादिक माझे अंकित, हे इंद्रादिक देव कुठे आहेत, सगळे माझे अंकित आहेत म्हणले, माझे सेवक आहेत म्हणले, ते माझे अंकित म्हणजे काय, माझ्या हातामध्ये म्हणले ते. पण कर्मठ्याच्या कर्मामध्ये म्हणले हाच कमीपणा आहे म्हणले. कर्मठ्याचा कमीपणा म्हणजे काय, ते येड्याला कळतच नाही म्हणले नेमकं कुणाला करावा. मला सांगा, आपली जरी स्वतःची मुलगी आहे म्हणली, आणि आपली स्वतःची मुलगी असून आपण काय केली, आता जावायला दिली. मला सांगा बरं, आता तिला आणायचं म्हणलं परमी कोणाची घ्यावं लागते, जावायची घ्यावं लागते का नाही. प्रपंचमध्ये एवढं असं, मला सांगा बरं, हाजेचा सगळ्याचा बाप आहे बाप, त्याला सोडून तुम्ही बाकीचं केलं काय होईल. हा, जे कर्म न करिता कृष्णार्पण, त्याचे मळीन प्राक्तन, तेने इहलोकी दरिद्रता जाण, पडे विघ्न परलोकी. म्हणून काही झालं ना, कृष्णार्पण कृष्णार्पण, त्या निमित्ताने आपल्याला कृष्णाचं नाम येईल ना आपल्या मुखामध्ये. हा, अहो जे आपले कर्म मला अर्पण करतच नाहीत म्हणले, काय करत नाही, कर्मच अर्पण करत नाही म्हणले, ते मात्र दैव खोटे आहे म्हणले त्याचं. पण ते लोक जगात दरिद्री होतात आणि परलोकात काय होतात, हाल भोगतात. दरिद्री होतात जगामध्ये आणि काय करतात, हाल भोगतात. म्हणजे काय, हाल भोगतात म्हणजे त्यांची एवढी भयानक अवस्था बेकार होती, हाल भोगता भोगता, ते त्यांनाच माहिती. आता चुकोनिया निजमुख, सर्वांगी खिरी साखरेचा देख, लेपू देता न वचे भूक, अधिक दुःख तेने होय. खीर तोंडात न घालता साऱ्या शरीराला खिरीची लेप केला, तसं ज्याप्रमाणे म्हणजे पोट भरतं का आपलं, भूक जाती का, नाही जात म्हणले. किती तुम्ही खीर केली म्हणले, सगळं अंगाला काय केलं, चुळली म्हणले, मग तुमची लागलेली भूक ती पोट भरेल का तुमचं, नाही भरणार. त्याप्रमाणे म्हणले हे शांत होत नाही म्हणले, भूक शांत होत नाही ना त्याप्रमाणे. तसं म्हणले, तैसे मज चुकवणे यज्ञपती, जे यागा ते आचरिती, बाळ विधवे गर्भप्राप्ती, तैसे फळी ती ते यागा. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, मला चुकून यज्ञ केला, माझ्याकडे दुर्लक्ष केलं, यज्ञ केला, त्यांना बालविधवेला गर्भ राहण्यासारखी विपरीत फळ मिळते म्हणले. बालविधवा म्हणजे तिचं लग्न झालं नाही आणि तिचा गर्भ राहिला. मग मी काय म्हणलो आता, मग काय कोण झाली ती, मग ती लहान झाली ना, ती लहान झाली ना, मग तिचं लग्न झालं नाही आणि तिला काय झालं, लग्न झालं नाही म्हणजे ती लहानच ती, आणि ती काय झाली, गर्भवती झाली. मग तिचं कशी अवस्था होईल सांगा बरं तुम्ही. मग कर्म उद्देशे द्रव्य मागता, यज्ञ फळ ने द्रव्य दाता, यज्ञिक तोरा हे रिता, मी करता अभिमानू. यज्ञ करण्यासाठी दुसऱ्यापाशी द्रव्य मागितले, यज्ञ करण्यासाठी कुणाला द्रव्य मागितलं, दुसऱ्याला मागितलं, स्वतःकडे नव्हतं म्हणून. आणि द्रव्य देणाऱ्याला जे फळ मिळते ते यज्ञ करता करतेपर्यंत वृथाभिमान धरून रिकामाच राहतो. मग काय करायचं म्हणले, आम्हाला यज्ञ करायचा आहे, असं द्रव्य लागेल. द्रव्य म्हणजे काय, पैसा पाहिजे. मग त्यांनी दुसऱ्याचा पैसा आणायचा, यज्ञ ह्यांनी करायचा, आणि त्याचं मिळणारं फळ ते कुणाला मिळतं, ज्याचा पैसा आहे त्याला. त्याने फक्त पैसा देऊन मोकळा झाला, त्याला मिळालं फळ, ह्यांनी कर्म करून याला काही मिळालं नाही. सांग बरं मग कर्मवाद्यांचं कसं काय झालं मग मिळायचं. मग जैसा चाटू खिरी आणतो, चाटवीचे खिरे वाढी जेतो, चाटू खरकट्याला सांगितो, भोगते भोगितो परमान. खीर वाढण्याची जी पळी असते ना, खीर वाढण्याची जी पळी असते, ती पळी जर खिरीमध्ये असते आणि ती काय करते, प्रत्येकाला ताट्यामध्ये काय करते, ती खीर वाढत चालते. आणि शेवटी तिला काय मिळतं बरं, फक्त तिच्या अंगाला लागते, तिला काय खाता येते खीर. आणि शेवटी सगळं वाढून झालं, तिला त्या खिरीमधून काढतात आणि बाजूला ठेवतात. हा, तसं म्हणले, तसं ह्या कुणाचं आहे, यज्ञ करणाऱ्यांचं, कर्म करणाऱ्यांचं. मग सरस उंच घाली जे घाना, रस पिळून भरे भाना, रीता चोपटी करकरी घाना, ते गती जाण यज्ञिका. उत्तम ऊस घाण्यामध्ये घातला तर तो घाना रस पिळतो, त्याने चांगला ऊस काय केलं, घाण्यामध्ये घातला रस निघतो, पण भांगे भरतं आणि घाना स्वतः मात्र कसा राहतो, करकर आवाज करीत राहतो, चोट्या चळवीत बसतो तो. त्या घाण्यासाठी यज्ञिकांची तशी त्या घाण्याची स्थिती आहे ना, जशी त्या पळीची स्थिती आहे ना, तशी हे यज्ञ करण्याची स्थिती म्हणली. जशी ते घाण्याची स्थिती आहे, यज्ञ पळीची स्थिती आहे, खिरीमधल्या पळीची, तसं यज्ञ जे करणारे आहेत ना, त्यांची स्थिती अशी म्हणले. म्हणून तैशे यज्ञिक यज्ञ आचरत, द्रव्य दाते अशी ते फल होत, पशु हिंसा यज्ञिक प्राप्त, दोष होत अभिमाने. त्याचप्रमाणे यज्ञाचे फळ यज्ञाचा खर्च देणाऱ्याला मिळते. बघा, यज्ञाचं फळ कोणाला मिळतं, ज्यांनी यज्ञाला पैसा खर्च केलाय त्याला. आणि यज्ञात केलेली जी पशु हिंसा आहे ना, सगळा गर्वाचा दोष मात्र ह्या ज्यांनी यज्ञ केला ना त्याला लागतो.
दोष कुणाला लागतो? यज्ञ करणाऱ्याला लागतो. आणि फळ मिळतं कुणाला? ज्यांनी द्रव्य खर्च केला त्याला. म्हणून ये व कर्म कुशळ याज्ञिक या परे ते भोगेती दुःख कर्म नेते ते मूर्ख कर्म नेते जे मूर्ख ते परम सुख भोगीते. याप्रमाणे कर्माचे चांगले ज्ञान असणारे याज्ञिक सुद्धा काय करतात? दुःख भोगतात. म्हणजे साधे मुळे लोक मात्र लोक कर्म न करता हे काय होतात? ते सुख भोगत असतात. कर्म न करता त्याला सुख मिळतं. नियनती कर्माची घडामोडी परी माझी श्रद्धा पुटी गाडी ते उल्लंघोनी दुःख कोडी निजात्म गोडी भोगीती. त्यांना कर्माचा खटरूप माहित नसतो. साध्या लोकांना माहिती असतं का चांगलं कर्म कोणतं वाईट कर्म कोणतं? नाही. जे जाणते त्यांना माहिती फक्त. पण माझ्यावर मात्र त्यांची खरी श्रद्धा असते बघा. त्यामुळे ते दुःख त्यांना टळून ते आत्मसुख प्राप्त करत असतात. त्याला ती नियम माहित नाही. माळ अशी धरायची का अशी धरायची, असा जप करायचा का तसा जप करायचा, हे त्याला काही माहित नाही अजिबात. का माहितीये? उपास धरायचा कसा धरायचा, एकाच धरायची कशी धरायची, देवाची पूजा करायची कशी करायची, हे त्याला काही माहिती, हे काहीच माहित नाही त्याला. आणि ही त्याला काहीच माहित जरी नसलं बरं का, पण फक्त याचं काय माहितीये का? एकच निष्ठा आहे फक्त. कोणावरती? त्या भगवंतावरती विश्वास आहे. आणि भगवंतावरती विश्वास असल्यामुळं त्याचं सगळं दुःख टिळून जातं म्हणले, आणि त्याला आत्मसुख प्राप्त होतं. बघा भगवंत सांगते उद्धवाला, त्याला काय मिळतं म्हणले? आत्मसुख प्राप्त होतं म्हणले त्याला. कर्मी कर्मदातरून येणत माझ्या ठाई श्रद्धायुक्त भाळे भोळे माझे भक्त सुख अनंत पावले. त्यांना कर्माचे बारीक सारीक तपशील सुद्धा कळत नाही म्हणले. बारीक सारीक गोष्टी काही कळत नाही म्हणले. परंतु काय होतं? त्यांची माझ्यावर अत्यंत एवढी भक्ती असते, एवढी श्रद्धा असते म्हणले. ते भोळे भक्तना आज्ञे असतात बघा. आज्ञे म्हणजे काय? त्याला काय कळत नाही म्हणून त्याला आज्ञे म्हणलंय. असे जे भक्त असतात ते परम सुखाला प्राप्त होतात. कोणत्या सुखाला प्राप्त होतात? परम सुखाला प्राप्त होतात अगदी सहज. म्हणजे लिहिता येत नसन, वाचता येत नसन, पाठ्यांतर होत नसन ना, पण श्रद्धा जर असन ना तरी त्या भगवंताची प्राप्ती होती. पण इकडे मात्र हा पाठ्यांतर करू शास्त्र सांगून प्रवचन कीर्तन करून गेला. पण त्याला मात्र काय का? त्याला अहंकार झाला हो त्याचा. म्हणून काय केले गोपाळी जे अखंड मद सवे गोकुळी भोगली निज सुख वन्हाळी भोगली निज सुख नव्हाळी करून होळी कर्माची. आता गोकुळातल्या गोपांनी काय केलं म्हणले? त्यांनी यथासंकर्म केले होते. कसं कर्म केलं? ते यथासंकर्म केलं होतं. पण त्यांनी कर्माची होळी करून माझ्यावर नित्य नवे सुख भोगले म्हणले. ते कर्म काय कसं करायचं, काय करायचं, ते कसं ध्यान करायचं, कसं ते काय जप करायचं ते आम्हाला काय माहित नाही. त्यांनी काय केलं? मस्त फक्त माझ्या विश्वास ठेवला आणि माझ्या स्मरणामध्ये राहिले फक्त बस. किती सोपं करून दिले आपल्याला का नाही भगवंतांनी. म्हणून पाहता गोपिकांचे कर्म मार्गी निंदे धर्म पावले माझे परमधाम जेवी पुरुषोत्तम आवडला. गोपींचे कर्म धर्म व्यवहाराच्या दृष्टीने, गोपींनी जे कर्म केलं होतं धर्म जे व्यवहार आहे, म्हणजे आता आपल्या ठिकाणी धर्माची जी मर्यादा आहे त्या धर्माच्या मर्यादेने जर पाहिलं तर ते निंदनीय होतं. परंतु त्यांना पुरुषोत्तम रूपाने काय झालं? मी आवडलो ना. पुरुषोत्तम रूपाने म्हणजे ते परमात्मा रूपाने त्यांना मी आवडल्यामुळं त्यांनी तेही माझ्यापर्यंत मला प्राप्त झाल्या. त्या सुद्धा काय झाल्या? पर्यंत आम्हाला प्राप्त झाल्या. खग मृग गो सर्पादी समस्त माझे निजपद झाले प्राप्त याज्ञिका कर्माभिमान भूत दुःख भोगित निज कर्म. इतकेच नाही तर पक्षी गायी सर्प पशु हेही माझ्या पदाला पावले म्हणले बघा. आता मनुष्यच नाही पशु सुद्धा पक्षी हे सुद्धा म्हणले माझ्या पदाला पावले. पण कर्माचा अभिमान धरणारे मात्र याज्ञिक त्यांच्या त्या कर्मामुळे दुःख भोगत बसले. कितीतरी जन्मामध्ये परत ये जन्माला मर आणि बस दुःख भोगत. का? त्यांना अभिमान झाला. मग सांगा बरं, अशीच तर आपली नाही व्हायची का? कीर्तन प्रवचन सांगणाऱ्यांची, लय शास्त्र समजून सांगणाऱ्यांची नाही होणार का? जर अभिमान धरला तर बरं का, मला लय सांगता येतं किंवा मला लय बोलता येतं, ऐका नाही. बरं अभिमान आहे का नाही सांगा बरं तुम्ही. उघड अभिमानी आपल्यासारख्याला, म्हणजे आमच्यासारख्याला सांगणाऱ्यांना. केवळ कर्मजड आम्ही सर्व ज्ञाते दृढ हा अभिमान धरिती मूड दुःख वाढतायाशी. कर्मासक्त कर्मक लोक मूर्ख असू नये बघा. हे कर्मसक्त हे कर्माचे लोक आहेत कशी मूर्ख आहेत म्हणले बा. पण आम्ही सर्वज्ञ काय म्हणणार ते, हे आम्हाला सगळं कळतंय, आम्ही ज्ञानी येतं, आम्ही साहिशास्त्राचा अभ्यासक येतं का नाही, आम्ही मोठे जाणते येतं,
असा अभिमान धरतात. त्यामुळे सगळे दुःख भोगत बसतात. ते एवढं करू नये, सगळं व्यर्थ व्हायला गेलं त्यांचा अभ्यास करून एवढा. आणि हे बिचारे मात्र अभ्यास नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, बघत बस विठ्ठला आम्हाला नाही बघ, काही कळत नाही. तुझी भक्ती कशी करायची ती कळत नाही, तुझी तीर्थयात्रा कशी करायची तेही कळत नाही, आणि तुझ्यापर्यंत कसं प्राप्त तुला कसं प्राप्त करून घ्यायचंय तेही कळत नाही. आमची साधी बोळी भक्ती जशी असेल ना तशी पाहून घे. आणि फक्त काय आमच्या मुखातून सतत सतत तुझं विठ्ठल विठ्ठल नाम येऊ दे. झाला ना पाहून ती येऊ. दीपी पतंगा मरण देख, तो उडी घालिता मानी सुख, तैशे कर्मठी केवळ दुःख मानिते सुख अभिमाने. म्हणून पतंग जसा मोठ्या हौसाने काय करतो, त्या दीपावरती त्या ज्योतीवरती झडप घालतो, पण त्यातच तो मरून जातो. तसं म्हणलं अगदी कर्म दुःखामध्ये टाकणारे असूनही कर्मक लोक मात्र हौसाने काय करतात, यज्ञ करतात. ते कर्म काय करतं, ते दुःखामध्ये सोडून टाकून देतं जीवाला. पण तरी पण काय करतं, हौसाने लोक यज्ञ करतात, हवन करतात. कोण काय करतंय, कोण काय करतंय, प्रत्येकाचं वेगवेगळं. अभिमानाच्यानी सर्वथा नसते जीवाचे म्हणे स्वतंत्रता, तेही न घडे विचारिता एक आता सांगेन. आता जीवाला स्वतंत्रता नाही तरी केवळ अभिमानाने तो काय स्वतःला स्वतंत्र मानतो, पण तेही खरे नाही म्हणले. आहे का जीवाला स्वतंत्रता? आता आपण ते मगाशी पण पाहिले, पण ते सुद्धा खरं नाही म्हणले. आता कसं खरं नाही म्हणले ते सांगतो म्हणले, पण ते आपण